हॅलो नमस्कार, मी गौरी। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, साडी नेसायला आपल्या सगळ्यांना आवडतं। आता साडी नेसल्यानंतर साडीमध्ये आपला जो लुक आहे तो सगळ्यात जास्त डिपेंड असतो तो म्हणजे ब्लाउजवर। तुम्ही किती महाग साडी नेसली आहे किंवा तुम्ही किती स्वस्त साडी नेसली, किती साधी साडी नेसली, यापेक्षा तुम्ही ती साडी कशा पद्धतीने कॅरी केलेली आहे, कशा पद्धतीने प्रेझेंट केलेली आहे, तुमच्या साडीवरचा ब्लाउज कशा पद्धतीचा आहे, याच्यावर आपला संपूर्ण लुक जो आहे तो डिपेंड असतो। आता प्रत्येक वेळी प्रत्येक फंक्शनला नवीन साडी घेणं आपल्याला शक्य होत नाही, पण आपल्याला प्रत्येक वेळी नवीन लुक क्रिएट करायचा असतो। एकच साडी जेव्हा आपण प्रत्येक वेळी त्याच ब्लाउज बरोबर कॅरी करत असतो किंवा नेसत असतो, तर तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला असं वाटतं की ही साडी रिपीट करायला नको, कारण मागच्या कुठल्या तरी फंक्शनला आपण ती साडी घातली आहे आणि आज सुद्धा आपण तीच साडी नेसणार आहोत। आणि मग अशा वेळी काय होतं, तीच साडी आणि तोच ब्लाउज आणि तोच लुक, त्यामुळे आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटत नाही। किंवा साडी नेसायला प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे एकही साडी नाही आणि मग प्रत्येक वेळी आपण दुसरी साडी नवीन आणणार, तर त्यापेक्षा आपण काय करायचं की क्रॉस मॅच आणि मिस मॅचिंग ह्या ज्या गोष्टी आहेत सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत, खूप फॅशन मध्ये आहेत आणि याचा वापर करून तुम्ही तुमचा लुक जो आहे ना तो खूप छान क्रिएट करू शकता। आता यासाठी अजिबात जास्त खर्च नाही, उलटा आपला प्रत्येक साडीवरचा ब्लाउज शिवण्याचा जो खर्च आहे तो वाचणार आहे आणि त्या वाचलेल्या पैशामध्ये तुम्ही छानशी एखादी नवीन साडी नक्की घेऊ शकता। तर असा कोणता ब्लाउज आहे जो तुमच्याकडे असायला हवा, जेणे तर तो ब्लाउज आहे तो म्हणजे पिंक कलर। पिंक कलर आपल्या सगळ्यांना खूप आवडतो आणि पिंक कलर मध्ये कोणत्याही कलरचं कॉम्बिनेशन जे आहे ना पिंक कलर सोबत खूप छान दिसतो, खूप खुलून दिसतो। तर आता मी सांगितलं तुम्हाला एकच ब्लाउज आणि मी तुम्हाला दाखवते इथे 3 ते 4 ब्लाउज। तर याचं असं आहे की सुरुवातीला जेव्हा पण मी साडी घ्यायचे ना, तर तेव्हा काय करायचे, साडी आणि त्याच्यातला ब्लाउज पीस तोच मी शिवायचे आणि त्या साड्या मी रिपीट करायचे आणि मग तेव्हा व्हायचं असं की सेम साडी कुठल्या तरी वेगळ्या फंक्शनला मी नेसली, तीच साडी परत एकदा नेसली, त्याच्यामुळे सेम लुक्स जे आहेत ते रिपीट व्हायचं आणि मग खूप बोर वाटायचं। कितीही महागाची साडी घेतली तरी सेम लुकमुळे ती साडी नेक्स्ट टाइम नेसला ना अजिबात मन व्हायचं नाही आणि मग असं वाटायचं तुमच्यासारखंच मला सुद्धा की माझ्याकडे एकही नवीन साडी नाही। मग त्या दृष्टीने मी थोडासा विचार केला आणि त्यानंतर जी मार्केटमध्ये सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे क्रॉस मॅचिंग आणि मिस मॅचिंग, याचा फायदा मी करून घेतला आणि त्यामुळे ना अशा पद्धतीचा हा गुलाबी कलरचा जो ब्लाउज आहे ना, ह्यातला कोणताही एक ब्लाउज तुम्ही घेऊ शकता। मी याच्यातला कोणताही एक ब्लाउज माझ्या ज्या काही साड्या आहेत त्याच्यावर मॅच करते आणि छान पद्धतीनं प्रत्येक वेळी वेगळे वेगळे लुक्स क्रिएट करते आणि त्याच्यामुळे काय होतं, शिलाईचे भरपूर सारे पैसे वाचतात आणि नवनवीन छान छान साड्या सुद्धा घेता येतात। तर मी तुम्हाला ब्लाउज दाखवते। आता सगळ्यात पहिल्यांदा हा जो ब्लाउज आहे ना, तर हा खूप सिंपल ब्लाउज आहे, तुम्ही इथे बघू शकताय। सिंपल ब्लाउज आहे, याच्यामध्ये फक्त जे स्लीव्ज आहे तर त्याच्यामध्ये गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि अगदी सिंपल ब्लाउज आहे हा। त्याच्यानंतर हा दुसरा जो ब्लाउज आहे त्याच्यामध्ये बॅक साईडला हे अशा पद्धतीनं हे काट आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा गळ्याला जी आहे ती गोल्डन कलरची लेस अशी लावलेली आहे। त्याच्यानंतर ह्या हातांना अशा पद्धतीचं काट आहे। तर हा सुद्धा अगदी सिंपल असा ब्लाउज आहे। त्याच्यानंतरचा हा ब्लाउज आहे, हा सुद्धा पूर्ण गुलाबी कलरचा आहे। या ब्लाउजला पूर्ण अशी तुम्ही बघू शकता एक ग्लेज आहे, त्याच्यानंतर गोल्डन कलरची लेस आहे जी गळ्याला सुद्धा आहे आणि हाताला सुद्धा आहे आणि त्याचसोबत ना मणे जे असतात गोल्डन कलरची ते सुद्धा लावलेले आहेत। अशा पद्धतीने या ब्लाउजचा लुक सुद्धा खूप छान येतो आणि या ब्लाउजला ग्लेज असल्यामुळे ना खूप सुंदर कुठलीही साडी असेल ना तर तिचा लुक जो आहे तो खूप छान येतो आणि खूप स्वस्तामध्ये असे ब्लाउज लोकल मार्केटमध्ये मिळतात। तर मी सुद्धा असाच हा लोकल मार्केटमधून घेतलेला आहे। खूप माझ्या साड्यांवर हा ब्लाउज उपयोगी येतो आणि त्यानंतर थोडासा हेवी मध्ये जर तुम्हाला हवा असेल तर या अशा पॅटर्न मध्ये तुम्ही नक्की घेऊ शकता ब्लाउज, जो बऱ्याच तुमच्या काठपदरच्या साड्यांवर सुद्धा छानपैकी मॅच होतो। तर ह्या पद्धतीचा आहे, हाताला अशा पद्धतीनं वर्क आहे आणि जी बॅक साईड आहे ब्लाउजची ती छानपैकी अशा पद्धतीनं वर्क आहे आणि याच्यामध्ये बरेच मल्टी कलर आहेत बॅक साईडच्या या वर्कमध्ये, तर त्याच्यामुळे बऱ्याच कलरच्या साड्या आपण या ब्लाउजवर मॅच करू शकतो। तर अशा पद्धतीचं हे माझ्याकडे पिंक कलरचा ब्लाउज आहे। तर अशा पद्धतीने पिंक कलरच्या या ब्लाउज सोबत भरपूर साड्या तुम्ही मॅच करू शकता।